विद्यार्थी मित्र हो नमस्कार। मी LD ढगे आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 14 मधील जड वस्तू सुरक्षित पद्धतीने हलवणे याबद्दल माहिती पाहिली। आज आपण युनिट क्रमांक 3 अलाइड ट्रेड लेसन क्रमांक 15 मधील फाइलिंग टूल्सची माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। विद्यार्थी मित्र हो, हा लेसन पूर्ण झाल्यानंतर आपणास फाइलिंग टूल्सची माहिती मिळणार आहे। आता आपण पाहू फाइलचे भाग। पहिला भाग आहे टिप किंवा पॉइंट, दुसरा भाग आहे फेस किंवा साइड, तिसरा भाग आहे एज, चौथा भाग आहे हिल, पाचवा भाग आहे शोल्डर, सहावा भाग आहे टँग आणि सातवा भाग आहे हँडल। आता आपण पाहू फाइलचे डिटेल्स भाग कोणकोणते आहेत। पहिला भाग आहे टिप किंवा पॉइंट। टिप किंवा पॉइंट कशाला म्हणतात तर ह्या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेला आहे हा जो पुढचा भाग आहे त्याला म्हणतो आपण टिप किंवा पॉइंट। हँडलच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या फाइलच्या टोकास टिप किंवा पॉइंट असे म्हणतात। दुसरा भाग आहे फेस किंवा साइड। ह्या भागाला म्हणतो आपण फेस किंवा साइड। फाइलच्या बाजूवर कटिंग पॉइंट असतील त्या बाजूला फेस किंवा साइड असे म्हणतात। तिसरा भाग आहे एज। एज कशाला म्हणतात? कटिंग फेसच्या बाजूला ज्या पॅरलल रेषा असतात त्यांना एज असे म्हणतात। एज कशाला म्हणतात? कटिंग फेसच्या बाजूला ज्या पॅरलल रेषा असतात त्यांना एज असे म्हणतात। पुढचा भाग आहे हिल। फाइलच्या ज्या भागावर कटिंग एज नसतात त्या भागास हिल असे म्हणतात। पुढचा भाग आहे शोल्डर। शोल्डर कशाला म्हणतो आपण? फाइलची बॉडी व टँग यांना जोडणाऱ्या वक्र भागास शोल्डर असे म्हणतात। पुढचा भाग आहे टँग, जो हा आहे हँडल बसवण्यासाठी असणाऱ्या निमुळत्या टोकावर किंवा निमुळत्या टोकास टँग असे म्हणतात। या ठिकाणी पहा वक्र करून दाखवलेला आहे, या भागाला म्हणतो आपण टँग। पुढचा भाग आहे हँडल। फाइल धरण्यासाठी टँग वर बसवलेल्या लाकडी मुठीला आपण काय म्हणतो? हँडल असे म्हणतो। आता आपण पाहू फाइलचे वर्णन, ज्याला म्हणतो आपण फाइल स्पेसिफिकेशन। फाइलचे वर्णन पुढील बाबींच्या आधारे करतात। पहिला आहे लांबी, दुसरा आहे ग्रेड, तिसरा आहे कट आणि चौथा आहे आकार, ज्याला आपण म्हणतो शेप। आता आपण पाहू लांबी, ज्याला आपण म्हणतो लेंथ। फाइलचे टिप ते हिल पर्यंतचे अंतर म्हणजे फाइलची लांबी होय। ही 300 मिलीमीटर, 250 मिलीमीटर, 200 मिलीमीटर, 150 मिलीमीटर किंवा 100 मिलीमीटर असते। उदाहरणार्थ या ठिकाणी जो भाग दाखवलेला आहे याच भागाला आपण काय म्हणतो? लेंथ। ही वेगवेगळ्या साइज मध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता आपण पाहू फाइलचे ग्रेड। पहिला ग्रेड आहे रफ, दुसरा ग्रेड आहे बास्टर्ड, तिसरा आहे सेकंड कट, चौथा आहे स्मूथ आणि पाचवा आहे डेड स्मूथ। अशा पद्धतीचे फाइलचे सर्वसाधारण ग्रेड आहेत। आता आपण पाहू ग्रेड वरून पडलेले फाइलचे प्रकार, टाइप्स ऑफ फाइल्स। नंबर 1 आहे रफ फाइल, नंबर 2 आहे बास्टर्ड फाइल, नंबर 3 आहे सेकंड कट फाइल, नंबर 4 आहे स्मूथ फाइल आणि नंबर 5 आहे डेड स्मूथ फाइल। आपल्या समोर जी फाइल दिसते ती फाइल आहे रफ फाइल। रफ फाइलचा उपयोग अधिकचे मटेरियल कमी वेळात काढण्यासाठी रफ फाइलचा उपयोग करतात आणि याला म्हणतो आपण रफ फाइल। आपल्या पुढे चित्रामध्ये दिसत आहे बास्टर्ड फाइल।
सर्वसाधारण वापरासाठी बास्टर्ड फाईलचा वापर करतात. पुढची फाईल आहे सेकंड कट फाईल. फिनिशिंगसाठी सेकंड कट फाईलचा उपयोग प्रामुख्याने या ठिकाणी केला जातो. पुढील फाईल आहे स्मूथ फाईल. कमी मटेरियल काढण्यासाठी व पृष्ठभाग फिनिशिंगसाठी स्मूथ फाईलचा वापर करतात. ही फाईल आहे डेड स्मूथ फाईल. अधिकच्या फिनिशिंगसाठी डेड स्मूथ फाईलचा उपयोग केला जातो. आता आपण पाहू फाईलचे कट कोणकोणचे आहेत. दात्याच्या रो नुसार फाईलचे कट निश्चित केले जातात. त्याचे प्रकार आहेत सिंगल कट, दुसरा आहे डबल कट, तिसरा आहे रास्प कट आणि चौथा आहे कर्व कट. अशा पद्धतीचे 4 कटचे प्रकार आपल्याला दिसून येतात. आता आपण पाहू सिंगल कट. सिंगल कट कशाला म्हणतात? या फाईलच्या पृष्ठभागावर 60 अंश कोनात दात्यांची रो एका दिशेत असते. लेड, टीन, ॲल्युमिनियम यासारखे सॉफ्ट मटेरियलसाठी या फाईलचा वापर केला जातो. पुढचा कट आहे डबल कट. या फाईलच्या पृष्ठभागावर 50 अंश ते 60 अंशच्या कोनात व 75 अंशाच्या कोनात 2 दिशेत दातांच्या रो असतात. स्टील, ब्रास, ब्रांज यासारखे कठीण धातूसाठी या फाईलचा वापर केला जातो. पुढचा कट आहे रास्प कट. या फाईलच्या पृष्ठभागावर एका रेषेत स्वतंत्र टोकदार दाते असतात. लाकूड, चामडे यासारखे सॉफ्ट मटेरियलसाठी या फाईलचा उपयोग करतात. ही फाईल फक्त हाफ राऊंड आकारामध्ये मिळते. पुढचा कट आहे कर्व्ड कट. या फाईलने मटेरियल कटिंगची क्रिया खोलवर केली जाते. ॲल्युमिनियम, टीन, कॉपर आणि प्लास्टिक यासारख्या सॉफ्ट मटेरियलसाठी या फाईलचा उपयोग करतात. कोणत्या मटेरियलवर फायलिंग करायची आहे त्यानुसार फाईलची निवड केली जाते. आता आपण पाहू फाईलचा आकार, शेप कसा असतो. नंबर 1 आहे ट्रायंग्युलर फाईल. नंबर 2 ची आहे राऊंड फाईल. नंबर 3 ची आहे हाफ राऊंड फाईल आणि नंबर 4 ची आहे स्क्वेअर फाईल आणि नंबर 5 ची आहे फ्लॅट फाईल. आपल्या पुढे दिसणारी फाईल आहे ट्रायंग्युलर फाईल. आकाराने ट्रायंगल मध्ये असते, त्रिकोणी असते, म्हणून या फाईलला आपण ट्रायंग्युलर फाईल असं म्हणतो. आपल्या पुढे ती दिसती ती फाईल आहे राऊंड फाईल. या फाईलचा आकार गोलाकार असतो, म्हणून या फाईलला आपण राऊंड फाईल असं म्हणतो. या फाईलचा उपयोग होलला मोठं करण्यासाठी ह्या फाईलचा वापर आपण प्रामुख्याने करतो. पुढील फाईल आहे हाफ राऊंड फाईल. या फाईलचा आकार एका बाजूने प्लेन असतो आणि एका बाजूने हाफ राऊंड असतो, म्हणून या फाईलला आपण काय म्हणतो? हाफ राऊंड फाईल. पुढील प्रकार आहे स्क्वेअर फाईल. ही आकाराने चौकोनी दिसते. या फाईलचा उपयोग चौकोनी होल, आयताकृती होल मोठे करण्यासाठी उपयोग केला जातो. या फाईलला म्हणतो आपण स्क्वेअर फाईल. आपल्या समोर जी दिसते ती फाईल आहे फ्लॅट फाईल. या फाईलचा आकार दोन्ही बाजूने फ्लॅट असतो, म्हणून या फाईलला आपण फ्लॅट फाईल असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रहो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 15 फायलिंग टूल्स मधील फाईलची माहिती घेतलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच लेसन मधील बेंच व्हाईसची माहिती घेणार आहोत. तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या
IVVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.